इंदापूर तालुक्यातील सणसर गावामध्ये मे महिन्यात अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. मी सध्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी मे महिन्यात झालेला अतिवृष्टी आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मोठा पाऊस पडला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालं. आता काही दिवसापूर्वी पाऊस पडला, त्यामुळे भेंडीचं उभं पीक जे आहे ते पूर्णतः वाहून गेलं आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहेत. मे महिन्यात पाऊस पडला होता, काय नुकसान झालं आणि शासनाने काय भरपाई दिली? मे महिन्यात ज्यावेळेस पाऊस पडला त्यावेळेस रानामध्ये ऊस होता. ऊसाचे पूर्णतः हीच अवस्था मे महिन्यात ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस होती. आणि त्या रानाची परत दुरुस्ती करून आम्ही भेंडीचं पीक लावलं होतं. तर आता परत झालेल्या अतिवृष्टीमध्ये सुद्धा ही सगळी भेंडी वाहून गेलेली आहे. आणि शासनाने आपण बघू शकता फक्त 2500 आणि 50 रुपये भरपाई आम्हाला दिलेली आहे. दिलेली आहे. तर आता आमचं असं म्हणणं आहे की ही सोमवारी ज्यावेळेस बँक उघडेल त्यावेळेस कृषी मंत्र्यांना च्याकडे ही सुपूर्त करून त्यांना मंत्रालयात हे सुपूर्त करावे असं आम्ही त्यांना सांगणार आहे. साधारणतः नुकसान तुम्ही सांगताय ऊस होता, त्याच्यानंतर भेंडी लावली, एकूण जे आहे ते नुकसान साधारण किती झालं तुमचं? ऊस होता माझा 2.25 एकर ऊस वाहून गेला आणि 2.25 एकराचं ड्रीप वाहून गेले. मग साधारणतः 2.25 एकराचं जर ड्रीप करायचं म्हणलं ते 30 ते 40 हजार रुपयेच्या वरती खर्च येतो आपल्याला. आणि ऊसाचं आता जरी 3200 3000 रुपये टनाने जरी पैसे पकडले, 30 टन जरी ऊस वाहून गेलेला असला तरी कमीत कमी 1 लाख रुपयाचं ऊसाचं आणि 30 ते 40 हजार रुपयांच्या वरती ड्रिपचं असं 1.5 ते 2.25 लाखांचं नुकसान एकूण झालेलं आहे. आणि शासनाकडून फक्त 2500 आणि 50 रुपये भरपाई आलेली आहे. ही केलेली शासनाने आमची शेतकऱ्याची थट्टा कशासाठी केली असेल याचा सवाल आम्ही शासनाला विचारत आहे. साधारणतः किती मदत तुम्हाला अपेक्षित आहे? दादा तुमचं काय नुकसान झालं? आमची बी माझे बी ऊस आणि मागची माझी लागण होती त्यातली ड्रीप लागण सगळी वाहून गेलेली आहे. माझं क्षेत्र मागच आहे ह्यांच्या. आणि माझं बी तसंच झालेलं आहे. क्षेत्र 1 एकर वाहून गेलेलं आहे. माती सुद्धा त्यातली राहिलेली नाही साहेब. आणि त्यातली भरपाई काय असेल, पण भरपाई काय आम्हाला तर जमा झालेलीच नाही. यांना एक फक्त झाली भरपाई जमा. आमची तर थट्टा सुद्धा काय केलेली नाही त्यांनी, म्हणजे करू बी नाही शासनाने, देऊ बी नाही. अशी दिली तरी आम्ही आपली माघारी द्यायची व्यवस्था त्यांना करू. साधारणतः नुकसान आकड्यात सांगायचं झालं तर किती? आकड्यात नुकसान झालं तरी साहेब 1 लाख ते 1.25 लाख रुपयाच्या आसपास माझं नुकसान झालेलं आहे. अच्छा. हो. ज्या वेळेस या ठिकाणी दत्तात्रय भरणे शपथ घेणार होते त्यावेळेस तुम्ही इच्छा व्यक्त केली होती की त्यांनी कृषी मंत्री मिळावं. आता इंदापुरातलं मोठं नुकसान झालंय, काय अपेक्षा आहे? नक्कीच आमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे आमची मागणी होती की आमच्या तालुक्याला कृषी मंत्रीपद मिळावं म्हणून, आणि त्या मागणीला यश आलं. माननीय दत्तात्रय मामा भरणे यांना कृषी मंत्रीपद आज माननीय अजितदादांनी दिलं, हे मान्य. परंतु आता मे महिन्यात जी झालेली अतिवृष्टी आहे, आत्ता कालच्या 15 दिवसापूर्वी झालेली अतिवृष्टी, पण अजून काही शेतकऱ्यांना मदत अतिशय तुटपुंजी आलेली आहे. त्याच जी काय आता तुटपुंजी मदत आहे ती मदत, असं माझं मत आहे की झालेले पंचनामे अजून काही लोकांचे राहिलेले आहेत, त्याचं पंचनामे अजून शेतकऱ्यांचे राहिलेले पंचनामे करून घ्यावेत. आणि एवढी तुटपुंजी शेतकऱ्यांना न देता कमीत कमी माझं वैयक्तिक असं मत आहे, माननीय दत्तात्रय मामा भरणे यांना माझं वैयक्तिक मत आहे की त्यांनी 50,000 रुपयापर्यंत तरी त्यांनी द्यावं एकरी. आणि असं वैयक्तिक माझं मत आहे की 50,000 रुपये एकरी तुम्हाला मदत द्यावी अशी त्यांची मागणी. काका, मोठं नुकसान झालं, काय भावना आहेत? साधारणतः आतापर्यंत किती नुकसान झालं या 2 पावसामध्ये? आता ह्याला कमीत कमी आता हे माती भरायचं म्हणलं तर 50,000 लागते रे कमीत कमी. आता तुम्ही तर बघताय किती खाली खड्डा पडलाय, समक्ष बघताय. 10 आणि 5,000 काय होणार आहे? असं होय ना. आता त्यांनी किती देत कोणास ठाऊक. आता 2,500 काय होणार आहे? आता तुम्ही समक्ष बघताय इथं माती किती गेली, किती खोल आहे. बांधाच्या खाली 2 फूट गेलेले. आता एवढी माती भरायची म्हणलं किती पैसे लागतात तुम्हीच बघा अंदाज. आम्ही काय लबाड सांगत नाही, किंवा तुम्ही समक्ष बघा. अन्य काही शेतकरी आपल्या सोबत आहेत. दादा, काय साधारणतः नुकसान झालेलं आहे? आता जो मे महिन्यातील पूर आलेला महापूर, तर त्या ह्याच्यात माझे 3 एकर इथं पहिला ऊस होता, तो 3 एकर तर गेला. आणि आता जो पूर आला सप्टेंबर मधला, त्याच ऊसाच्या ह्याच्यात 3 एकर मका केली, तर त्या पूर्ण 3 एकर मका आता काहीच त्यातनं हाती लागण्यासारखं नाही. हा 1.25 एकर ऊस ह्यात पण काय राहिल्यासारखं नाहीये. तर
सगळंच वाहून गेलेलं आहे. हे तुम्ही बघताय समोरच, बांधापासून 2 फूट खाली खड्डा पडलाय. साधारणतः नुकसान किती झालं आणि पंचनामे झालेत का? मदत काही आली आहे का? आमचा पहिला 3 एकर जो ऊस गेला त्या ह्याच्यात पण आम्हाला पंचनामे सरसकट तर झालेच नाहीत. आमच्या बांधाला कुठला अधिकारी पण आला नाही आणि कुठलाच आला नाही. त्यावेळेस जे नुकसान झालं त्याची भरपाई अजूनपर्यंत भेटली नाही. ह्याची तर अजून 1 रुपया सुद्धा भरपाई नाही. अ, काका, तुमचं साधारणतः काय नुकसान झालं होतं आणि सध्याची परिस्थिती काय, मागणी काय? माझं हे वाड्यातील रान आहे. हे रान असं वाहून गेलं होतं आणि हे रान वाहिलेलं नुकसान जर आता बघायचं म्हणलं तर साधारण अर्धा ते पाऊण एकराला 50,000 ते 60,000 रुपये माती भरायला लागतील. आणि मदत जरा अजून तर काहीच मिळाली नाही. पण अपेक्षा आहे की 50,000-60,000 रुपये हेक्टरी किंवा एकरी द्यावेत त्यांनी. आणि आता हे नुकसान जे झालेलं आहे ते आता ही भरपाई कशी करायची हे तुम्हीच बघा. किती खड्डा खोल आहे? ही साधारण 2 ते 2.5 फूट माती वाहून गेली सगळी. तू भरलाय का? भरलंय आता मी. हा. तर त्याला 30,000 रुपये माझे गेलेत आता. बरं. आणि पीक तर गेलेलंच आहे. आणि आता परत पीक केलं त्यात पण पाणी. कृषी मंत्री तुमच्याच तालुक्याचं प्रतिनिधित्व करताय, काय मागणी करा? माननीय कृषी मंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण महाराष्ट्रात न बघता आपण ज्या मतदारसंघातून निवडून येता, ज्या मतदारांनी आपल्याला या महाराष्ट्राच्या विधिमंडळात पाठवलं, आपल्या नशिबाने आपल्याला कृषी मंत्र्यासारखं चांगलं खातं या ठिकाणी मिळालं. त्या ठिकाणी काम करण्याची आता आपल्याला तीव्र आणि चांगली इच्छा आहे आणि ते काम आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करावं. त्याचं कारण असं आहे की पंजाबसारखं एका छोटंसं राज्य ज्यावेळेस महापूर आला, संकट आलं, त्यावेळेस तिथले मुख्यमंत्री आणि तिथले सरकार हे शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत केली. आणि महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य की ज्या राज्यामधून GST सारखा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फंड केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला फंड त्या ठिकाणी मिळतो, पण प्रस्थापित सत्ताधारी पक्षातले नेते शेतकऱ्यांना मदत का करत नाहीत हाच खरा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला की महाराष्ट्रामध्ये आता ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये की लाडकी बहीण सारखी योजना सुरू झाली. ही कुठल्याच एका महिलेने किंवा सिंगल कुठल्याच एका पक्षाने की कुठल्या लाडक्या बहिणीला मदत करा किंवा ही योजना चालू करा म्हणून अजिबात विनंती नव्हती. मग ह्या योजना चालू केल्या आणि दुसऱ्या बाजूला सरकार म्हणतं की सत्ताधारी पक्ष असेल किंवा राजकीय नेते म्हणतात की शेतकरी राजा आहे. हो, खरंच शेतकरी राजा आहे. शेतकरी राजाला आसमानी आणि सुलतानी संकटाला सामना करावा लागतो. जर त्याला हमी भाव व्यवस्थित मिळाला आणि त्याच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळाला, व्यापारपेठ उपलब्ध झाली तर तो राजा आहे. त्याचं कारण असं, आता काल परवा 29 तारखेला मंत्री समितीची बैठक झाली आणि महाराष्ट्रातला आता ऊस हंगाम, गाळप हंगाम सुरू होणार आहे. या हंगामामध्ये साधारण 5 रुपये पूरग्रस्तांच्या निधीसाठी आणि 10 रुपये मुख्यमंत्री निधीसाठी अशी 15 रुपयाची कपात त्या ठिकाणी केली. म्हणजे आमच्याच पाठीमागच्या खिशातून पैसे काढायचे आणि आमच्या वरच्या खिशात पैसे घालायचे. हा सरकारचा डाव आहे की आम्ही मगाशीच म्हणले की शेतकरी राजा आहे, की संकटात सापडलाही आम्ही शेतकरी आणि मदत ही आम्हीच करतोय. पैसे कोण देतंय? या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आपल्या बारामती परिसरातील पेजिओ असेल, भारत फोर्ज असेल, टेल्को असतील, अनेक मोठमोठे कंपन्या या ठिकाणी व्यवसाय करतात. त्यांच्याकडून 1 रुपया फंड शासन करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांची एकजुटी आणि आमची एकजुटी नाही शेतकऱ्यांची. आमचे नेते खासदार राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं की 20,000 कोटीचं तुम्ही शक्तीपीठ महामार्ग रद्द करा आणि हा पैसा सगळ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी तुम्ही वर्ग करा. पण सरकारचा हट्टास काय? कोण जाणार आहे त्या शक्तीपीठ महामार्गाने? अडचण काय? आता सुद्धा ज्यांना जायचं नागपूरवरून ते कोल्हापूरला जाऊ शकतात ना. मग एवढा हट्टास काय? जर पैसा सरकारच्या तिजोरीमध्ये नसेल, बँकांच्या नोटीस येतात. आता शासनाने सांगितलंय की तुम्ही कर्ज वसूल करू नका. आता आपण बघितलं की रानं वाहून गेली, पीक वाहून गेले, रानं दुरुस्त करायला लाख लाख रुपये खर्च आले. शासनाची मदत किती मिळाली आम्हाला? तर 2,000 ते 2,500 रुपये मिळाली. आम्ही जगायचं कसं? पुढचा येणारा दिवाळीचा सण करायचा का दिवाळीच आमचं करायचं हे सरकारने ठरवावं. अशीच माझी आपल्या माध्यमातून विनंती की सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नका. हिंदुस्थानाच्या आजूबाजूला श्रीलंका असेल, नेपाळ असेल, त्याच्यामध्ये तरुण कार्यकर्त्यांनी जो उठाव केला तसाच उठाव या महाराष्ट्रामध्ये शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही. दिवाळी गोड होईल? आता हे तुम्ही बघितलंय, दिवाळी गोड होऊच शकत नाही. एवढी जर तुटपुंजी मदत मिळत असेल आणि शेतकऱ्यांची रानं वाहून गेली, रानं नीट करायची का दिवाळी करायची? हा प्रश्न आहे शेतकऱ्यांपुढे. मागणी काय? मागणी आता एक तर कर्जमाफी करावी किंवा 50,000 रुपये हेक्टरी द्यावीत. एकरी 50,000 रुपये किंवा कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची.
तर हे होते शेतकऱ्यांचा आक्रोश आहे की इतकी तुटपुंजी मदत करण्यापेक्षा जे पैसे मिळाले तेच परत देऊ, अन्यथा हे एकरीज आहे तो 50,000 रुपये जे आहे ती मदत करावी. उभं पीक शेतकऱ्यांचं शेतातून वाहून गेलेलं आहे. दिवाळी गोड होणार तरी कशी असा प्रश्न शेतकरी विचारतायत. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, सणसर, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.